नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहे सर्वांचा लाडका अभिनेता यारो का यार सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू. यारो का यार बोलल्यावर जरा आणखी दोस्ती वाढल्याचं असं फील होतं. नाही, खूप मस्त वाटलंय. खरंच तू पाहुणा नाहीयेस, तू आमच्या घरचा आहेस आणि जेव्हा आवाज देतो तेव्हा तू समोर असतोस. हा, दोस्ती त्याला तर दोस्ती म्हणतात ना यार. दोस्त जर त्या वेळेला उपयोगी नाही पडला तर मग दोस्तीचा अर्थ काय. आणि मी नेहमीच, तुम्ही सगळेच माझे पत्रकार मित्र आहात, त्यामुळे तुम्ही हाक दिली का आपण लगेच रेडी असतो. नक्कीच. आणि आपल्या लाडक्या सिद्धार्थसाठी आपल्याला जर सिद्धार्थला प्रश्न विचारायचा असेल तर आमचा नंबर लिहून घ्या, 022-66-899-263. सिद्धार्थ, आज आपलं निमित्त खूप आगळं वेगळं आहे. मध्यम वर्ग हा सिनेमा, रवी किशन आणि तू आमने सामने एक टक्कर पाहायला मिळतीये. आणि तू इन्स्पेक्टर विजय, नावातच बरंच काही आहे. या भूमिकेबद्दल खूप मस्त भूमिका आहे ग. आणि एक म्हणजे असं असतं ना की आपण हिंदीमध्ये खूप इन्स्पेक्टर पाहतो, म्हणजे फिल्मी इन्स्पेक्टर म्हणूया आपण. स्टाईल आहेत आत्ताचे इन्स्पेक्टर किंवा पोलीस ना, हे खूप स्टाईलाइज झाले. म्हणजे दबंग म्हण, रावडी राठोड म्हण किंवा सिंगम म्हण. तसं मराठीत एक असा एक इन्स्पेक्टर हवा होता जो ऍक्शन करेल, जो डायलॉग मारेल आणि जो गरिबांना मदत करेल. बेसिकली तो रॉबिन हुड असलाच पाहिजे. तर तसा इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर विजय. आणि कलाकार म्हणून मला ते करायला खूप मजा आली, कारण स्टाईलाइज जरा काम करणं आणि ऍक्शन पिक्चर करणं हे जरा खरंच म्हणजे आठवण आली, दबंगची आठवण आली, सिंगमची आठवण आली. आणि ते संवाद जे आहेत अतिशय चपखल आहेत. आणि तुझा फेमस संवाद होऊन जाऊ दे, एकच अट विषय कट. नाही, बेसिकली ह्याचं क्रेडिट सगळं ते आमचे हॅरी फर्नांडिस डिरेक्टर आहेत ना, ते जेव्हा स्क्रिप्ट घेऊन आले होते त्यांचं म्हणणंच होतं की मला ना एक कमर्शियल लोकांचं मनोरंजन करणारा आणि स्टाईलाइज पिक्चर करायचा आहे, जो असा हे कॅरेक्टर असंच असेल. आणि त्यांना रोहित शेट्टी किंवा कमर्शियल पिक्चर करणारे जे दिग्दर्शक आहेत हे त्याचा विश्वास आहे, त्यांचा विश्वास आहे त्या गोष्टीवर. तर ते म्हणाले मला या स्टाईलनी करायचे, ज्यात गाणी आहेत, कलरफुल सिद्धार्थ जाधव आहे, बप्पीदांनी एक गाणं गायलंय माझं, उडून उडून सिद्धार्थ जाधव मारतोय. आणि त्यात रवी किशन एक वेगळा इंडस्ट्रीतला कलाकार आपल्या समोर आहे. त्यामुळे ती ओव्हरऑल एक खूप चांगली मजा आली आहे. आणि कालच सिनेमा रिलीज झालाय, पण ओव्हरऑल खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि आता फोन यायलाही सुरुवात झालेली आहे. सिद्धार्थचे चाहते आतुर आहेत बोलायला. जालन्याहून अर्जुन बोराडे आपल्या सोबत आहेत. अर्जुन, आपला प्रश्न विचारा. अर्जुन, आपला प्रश्न विचारा. नक्कीच. तो फोन कट झालेला असेल, आपण पुन्हा कंटिन्यू करूया. तू सांगत होतास की रवी किशन आणि तू ही जी एक टक्कर आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नाही, मस्त कलाकार म्हणून मस्त माणूस आहे तो. 250 सिनेमे केलेत, म्हणजे जवळजवळ 200 भोजपुरी आणि 50 हिंदी सिनेमे केलेत. आम्ही एका तेलुगू सिनेमाच्या निमित्ताने चेन्नईमध्ये भेटलो होतो. हो, मी एक तेलुगू सिनेमा केला होता जो कम्प्लीट नाही झाला. नाहीतर रामचरण तेजा त्यात हिरो होता, मी विलन होतो. म्हणजे लालबाग परळ नंतर मला त्या सिनेमासाठी विचारणी झाली होती. तर तिथे रवी किशन होते आणि ते मराठी इंडस्ट्रीला खूप फॉलो करतात. भरत सरांना माहिती आहे, त्यांना मी माहिती आहे, मराठीतले कलाकार माहिती आहेत. तर त्यांनी म्हटलेलं कधी एकत्र काम करूया. आणि जेव्हा या सिनेमात काम करायची संधी आली तेव्हा ते खूप अलर्ट होते. खूप स्वतः करण्याचा प्रयत्न केला आहे. छान, म्हणजे विद्यार्थी एक आपण दुसऱ्या इंडस्ट्रीत जातोय तर आपण जरा छान पद्धतीने काम करावं असा तो अलर्ट होता. आणि कमर्शियल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ये फिल्म लोगों को अच्छी लगने वाली है किंवा चांगलीच वाटणार आहे. तर त्यांचा अप्रोच खूप पॉझिटिव्ह होता या सिनेमाच्या. आपण एक फोन घेऊया. आंबेजोगाईवरून गणेश उदारे आपल्या सोबत आहेत. गणेश, तुमचा प्रश्न विचारा. हा सिद्धार्थ, तुला खूप नमस्कार. नमस्कार. मी तुझा खूप मोठा फॅन आहे सिद्धार्थ. थँक्यू. सिद्धार्थ, मी तुझा मध्यमवर्ग सिनेमा तर पाहणार आहे, परंतु मला तुला असं विचारायचंय की आतापासून तू वेगवेगळे सिनेमामध्ये मराठी वगैरे काम केलं, नाटकामध्ये, पण असं कुठलं कॅरेक्टर आहे की ते तुला खूप भावलं किंवा तुला असं वाटलं की अरे वा, मला हे कॅरेक्टर करायला भेटलंय, असं मला खूप आनंद आहे, असं कुठलं कॅरेक्टर आहे? नाही, असं प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे जत्रामधला सिद्धू पासून ते दे धक्का मधला धनाजी आहे किंवा इरादा पक्का मधला रोहित आहे किंवा आपण म्हणजे माझ्या आयुष्यातलं मला आतापर्यंत जे बेस्ट काम दिलंय ते महेश सरांनी दिलंय. बेस्ट काम म्हणण्यापेक्षा कलाकार म्हणून, ऍक्टर म्हणून जे डोक्यात राहणारी गोष्ट आहे ती म्हणजे आहे, आता मी लालबाग परळ मधला तो स्पीड ब्रेकर केला होता. माझ्या आयुष्यातलं ते खूप जवळचं काम आहे. त्यानंतर टाइम प्लीज मधला हिम्मतराव धोंडे पाटील पण आहे. त्यामुळे खूप असे जवळजवळचे कॅरेक्टर आहेत. एक असं सांगता येणार नाही, पण तरीही त्यातल्या त्यात एक प्लस पॉईंट असेल तर तो त्या स्पीड ब्रेकरला आहे, कारण ते हेरलंय महेश सरांनी. आणि तो म्हणजे ऍक्सिडेंटली तो पिक्चर माझ्याकडे आला होता. अगोदर मी त्या सिनेमात नव्हतो, मग सरांनी मला घेतलं, मग मला ते तशी लँग्वेज दिली. त्यामुळे आतापर्यंतच जर सगळीच कामं चांगली आहेत, वेगवेगळी आहेत,
पण त्यातही जरा उजवं किंवा आवडणार असेल तर सध्या तरी स्पीड ब्रेकर हे आहे. स्पीड ब्रेकर आहे. आणि पुढचा प्रश्न आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. लातूरहून उमेश वाघमारे सोबत आहेत. उमेश, तुमचा प्रश्न विचारा. सिद्धार्थ नमस्कार. नमस्कार. आता पण आपण सिंगम बघितला, अजय देवगणचा, रावडी राठोड बघितला, अक्षय कुमारचा, पण आता मराठी मधला सुपर कॉप म्हणून सिद्धार्थला बघायला आम्हाला फार मजा येईल. तर नवीन पिक्चर बद्दल तुम्ही काय माहिती सांगता का? नाही, त्या पद्धतीचंच आहे. आणि म्हणजे लातूर किंवा अंबेजोगाई किंवा संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे त्यातल्या प्रेक्षकांना आवडणारच हा सिनेमा आहे. तर नक्कीच हा मराठी काय म्हणा तुम्ही, रावडी म्हणा किंवा सिंगम म्हणा किंवा दबंग म्हणा, पण हा तुम्हाला आवडणारा आणि तुमच्यातला आणि तुम्हाला मदत करणाराच इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर विजय राऊत जो बोलतो एकच अट आणि विषय कट. येस. आता फोन कट करू आणि दुसऱ्या फोनवर जाऊया आपण. वा वा. अंबेजोगाईवरून संगीता देशपांडे आपल्या सोबत आहेत. संगीताजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो सिद्धार्थ. हा नमस्कार. तुमचा दे धक्का मधला आम्हाला रोल खूप आवडला. अरे थँक्यू. खूप म्हणजे खूपच. तुमचा प्रश्न विचारा संगीताताई. हा तेच. अजून असे रोल आहेत का तुझे कुठल्या पिक्चर मध्ये? नक्की असे वेगवेगळे रोल करत असतो मी. आता मध्यम वर्ग आलाय, तोही तुम्हाला आवडेल, किंवा पुढच्या वर्षात जे काही सिनेमे करणार आहे किंवा करून ठेवलेत तेही रिलीज होतील, तेही तुम्हाला आवडतील. लोकांचं प्रेम आहे निलिमा. हे प्रत्येक कॅरेक्टर मध्ये ते प्रत्येक कॅरेक्टर त्यांना आवडतं आणि हे मला खूप बरं वाटतं यार. एका पाठोपाठ एक दुसऱ्या सिनेमाची उत्सुकता सुद्धा त्यांना आहे वाढलेली असेल ते त्या शुभेच्छा मिळत असतात. म्हणजे बघ ना, धनाजी आवडतोय किंवा स्पीड ब्रेकर आवडतोय किंवा हा विजय राऊत आवडतोय. मला खूप बरं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर आपण मनापासून करतो आणि ते लोकांना आवडतं. मध्यमवर्ग या सिनेमाविषयी आणि तुझ्याकडून आणखी बरंच जाणून घ्यायचंय, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. आज सिद्धार्थ जाधव आपल्या सोबत आहे. सिद्धार्थ, अनेक फोन्स येत आहेत आणि आत्ताही फोन वेटिंगवर आहे. आपण थेट फोनवर जाऊया. राकेश, नाशिकहून राकेश आपल्या सोबत आहेत. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो मॅडम. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हा हॅलो मॅडम, मी सिद्धार्थजींना एवढं विचारतोय. हॅलो. हा विचारा. जो नवीन पिक्चर येणार आहे तो कुठला आहे? काय येणार आहे? आगामी सिनेमांबद्दल त्यांना विचारायचं आहे. हा, आगामी खूप सिनेमे आहेत. म्हणजे एक केदार सरांबरोबर एक सिनेमा केलाय कल्ला, तो आहे. किंवा रझाकार नावाची एक फिल्म आहे. एक ड्रीम मॉल नावाची फिल्म आहे. किंवा पुढच्या वर्षात बरेच असे सिनेमे केलेत. बरेच सरप्राईजेस आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सिद्धार्थ होतो. म्हणजे आता इथे 4 फोटो बघतानाही आपण वेगवेगळ्या पॅटर्नचा सिद्धार्थ बघतोय. तर पुढच्या वर्षी गोष्टींपासूनच सगळ्या गोष्टी, काही सरप्राईजेस ते आता पटकन आपण तशा पण शो टाइम मध्ये बोलू. सिद्धार्थचे वेगळे लुक पण दिसणार आहेत का? नेहमीच दिसतात. मला ते आवडतं. माझ्या प्रत्येक सिनेमावर एक मेहनत असते. वेगळा तरी दिसावा. म्हणजे एक तर तसं लिमिटेशन आहे दिसण्याला, पण त्यातही काही वेगळ्या पद्धतीने दिसणं आलं, एक लुक आला. कसं नंतर येतच तो काय अभिनय येतो किंवा ते कॅरेक्टर येतं, पण ते कॅरेक्टर बरोबर. जसं आता इन्स्पेक्टर करताना एक बॉडी पाहिजे, एक स्टिफनेस पाहिजे, ते एक स्टाईल पाहिजे, ते करण्याचा प्रयत्न केलाय. किंवा रझाकार मध्ये आता एक मध्यंतरी खूप एक वेगळा सिद्धार्थ होतो, खूप मातीतला पिक्चर आहे, त्यामुळे त्याला वेगळा लुक आहे. म्हणजे आता प्रत्येक सिनेमाला काहीतरी वेगळे पण द्यावं असं मला ऍज अ ऍक्टर म्हणून वाटत असतं. आणि ते डिरेक्टरांचं पण काय म्हणतात ते योगदान वगैरे ते मला ते करायला देतात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बुलढाण्याहून दर्शना दिवे आपल्या सोबत आहेत. दर्शनाची, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. सर्वात पहिले सिद्धार्थ नमस्कार. हा, माझा म्हणजे इतकं छान तुमचं काम आहे आणि तुमचा जो दे धक्का पिक्चर आहे ना, तर आमच्याकडे म्हणजे अजूनही सगळे मस्त, म्हणजे एवढ्या सगळ्या फिल्म मध्ये आम्हाला तुमची ऍक्टिंग ही खूपच आवडलेली आहे. थँक्यू. आणि माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की म्हणजे तुम्हाला कसं काय आवड निर्माण झाली आणि कोण, म्हणजे तुम्ही कोणामुळे असे एवढे पुढे गेले, कसं काय झालं म्हणजे सगळं? सिनेमाची आवड
नाही, लहानपणापासून पिक्चर पाहणं होतं, पण असं काही म्हणजे गंमत अशी आहे की हिरो व्हावंसं कधी वाटलं? हिरो असं कधी वाटलंच नाही मुळात आयुष्यात. मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं लहानपणापासून. अच्छा, हा माझी inspector. हा मला म्हणजे मामा होते, होमगार्ड होते, ते यायचे तसे शिफ्ट ना, तर लहानपासून आपण पोलीस मध्ये जावं असं एक माझं ठरलेलं होतं, माझं असं असे. पण मग एकांकिका स्पर्धा आणि मग रुपारेल, मग रुपारेल मधून ते सगळं डेव्हलपमेंट आणि कामं मिळत गेली, ऍक्टर बनत गेलो, नाटक मिळालं, नाटक झालं, लोचा झालं. ते ना, मी खरं सांगतो, तू प्रश्न आहे की हिरो व्हावंसं कधी वाटलं, आयुष्यात हिरो होईन हेच कधी वाटलं नव्हतं. ते ती प्रोसेसमध्ये होत गेलं आणि मग आता ठरवलं की एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जर करता येत असतील कामं ती करावी. स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःबरोबरच आहे. आज हे काम झालं तर दुसरं बरं व्हावं आणि त्या पद्धतीने करतोय मी. त्यामुळे माझ्या प्रत्येक कॅरेक्टरचं माझ्याशी काय म्हणतात ती स्पर्धा असते, पण दुसरीकडे जावंच लागत नाही का. पण ते इन्स्पेक्टर होण्याचं स्वप्न आता या मध्यमवर्गाच्या निमित्ताने पूर्ण झालेलं ऍक्च्युअली झालं. म्हणजे मी पोलीस झालेलो, बापरे डोक्याला ताप येते, हवालदार होतो, आता प्रमोशन होऊन जरा बरा दबंग स्टाईल इन्स्पेक्टर झालाय. नक्की. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. लातूरहून बजरंग जाधव आपल्यासोबत आहेत. बजरंगजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार बजरंग, आपला प्रश्न विचारा. इथून पुढे ज्या तुमचे पिक्चर आहेत त्यातली एक भूमिका आम्हाला सांगितलं, येणारी भूमिका तुम्ही सादर करत असलेली नवीन भूमिका तुम्हाला आवडत असलेली नवीन पिक्चर मधून आमच्या लोकांसमोर. मला माझ्या आयुष्यातली प्रत्येक भूमिका मला आवडते, त्यात काय वाद नाही. पण पुढच्या वर्षी म्हणजे जे आगामी सिनेमे आहेत, म्हणजे मला वाटतं फेब्रुवारी पासून सुरूच होईल, कारण खूप छान छान सिनेमाचा धमाका मराठी प्रेक्षकांसाठी लोकमान्यपासूनच आहे. 2 जानेवारीपासूनच सगळं होत आहे. तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतोय. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे कल्ला असेल, रजाकार असेल किंवा ड्रीम मॉल असेल, खूप वेगळ्या पद्धतीने सिद्धार्थ जाऊ दिसेल. खरंच काही सरप्राईजेस आहेत जे ॲज अ ॲक्टर म्हणून मी पण त्या गोष्टींकडे बघतोय. आणि ह्या वर्षी तसा ह्या वर्षातला माझा दुसरा सिनेमा आहे रिलीज होणारा. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी मला मोह आवरत नाहीये. तुझे इतक्या भूमिका आहेत, इतके त्याच्यातले संवादही गाजलेले आहेत. तुझा आवडता संवाद कुठला? माझा आवडता संवाद म्हणजे कुठल्याही सिनेमातला कुठल्याही सिनेमातला. म्हणजे जत्रा मधला आहे किंवा दे धक्का मधला, की हटले वटले सामने से घटले धनाचे बिलकुल सगळे बडे बडे लोक म्हटले, किंवा अलबत्त्या गलबत्त्या कोण पडते खलबत्त्या. ह्याच्यातला एक मी तुला सांगेन, एक डायलॉग आहे ह्याच्यातला आपल्या मध्यम वर्ग मधला. तो एका गुंडाला म्हणतो, स्टाईलाइज म्हणतो की हे त्याचं चंदन आहे त्या विलनचं. तो त्याला बोलतो, ए मुफके चंदन घिसमेरे नंदन, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन असा धुवीन ना की आयुष्यभर आंघोळ करायचा विसरशील. असं एक स्टाईल आहे. आणि अनेक आठवणी आपण जागवणार आहोत, अनेक किस्से ऐकणार आहे तुझ्याकडनं. घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज दिलखुलास गप्पा रंगतायत सिद्धार्थ जाधव सोबत. सिद्धार्थ, अनेक प्रश्नांची सरबत्ती आपण सगळी चालू आहे, पण एक प्रश्न मनात नेहमी येतो की फिटनेस बद्दल तू खूप जागरूक असतोस. फिटनेसचं काय रहस्य काय? बेसिकली हा कानमंत्र माझ्या भावाने मला दिला होता, कारण सुरुवातीला लुकवर स्वतःच खूप न्यूनगंड बाळगून होतो मी. दिसणं आपलं दिसणं, आपण असे दिसतो, काय होत नाही आयुष्यात. त्यानंतर जेव्हा एक सिनेमा आला माझ्या आयुष्यात, भैरू पैलवान की जय हो, आणि एका व्यक्तीला भेटलो मी, शैलेश परुळेकर, आणि त्यांनी अख्खी लाईफ अशी चेंज केली. म्हणजे आता मी सगळे एक परुळेकर सरांचा एक ग्रुप झालाय. म्हणजे मी परुळेकर सरांकडून थॉट घेऊन मी तळवळकरला मी व्यायाम करतो नेहमी. मला ना त्यांनी आरोग्य म्हणजे व्यायामाचं महत्व पटवून दिलं की तुम्ही फिटनेस करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी स्वतःवरती मेहनत घेतो. मला आवडतं निदान काही नाही झालं तरी एक 20 मिनिटं वॉक तरी घ्यायचा, किंवा मी दारू सिगरेट न पिणारा माणूस आहे. त्यामुळे व्यसन नाही. मला त्यांनी हे सांगितलं की तू कधीही व्यायाम करायला सुरुवात करीस ना तरी तुझ्या त्या 2-3 महिन्यात तू ते रिकवर करू शकतो. आणि मला आवडतो, मला वेळ मिळाला की मी माझं एक ती टॅराबँड घेऊन जातो जिम, जिथे ते शूटिंगला जायचं असतं, किंवा असंच बघतो लोकेशन जिथे आजूबाजूला जिम असेल. आता मी 15 पासून एका सिनेमाच्या शूटिंगला चाललोय. मी पुण्याला राहतोय कारण तिथे अद्यावत जिम आहे आणि त्या सिनेमाची गरज आहे की थोडं बॉडी पाहिजे. तिथे सगळेच करतात, श्रेयसदा आहे किंवा जित्याने जी बॉडी कमवली आहे किंवा आपले सुबोधदा आहे. आम्हाला फिटनेस वाईज मला तरी असं वाटतं की एक प्रेझेंटेबल आज खूप, म्हणजे तू पण म्हणते किंवा सगळे म्हणतात की ना सिद्ध्या फिजिक वाईज मस्त डेव्हलप झालाय.
तर ती मेहनत डोक्यात ठेवली पाहिजे की खूप व्यायाम पाहिजे. आधीपासून जागरूक आहेस, काहींना आता रिअलाइज झालं, तर असं नाही, तू खूप आधीपासून फिटनेस बाबत जागरूक आहेस. त्या उड्या मारणं असेल, त्या अगदी लोचा झाल्यापासून पण ते गरजेचं असतं यार तुला. कारण ना एवढी धावपळ ऍक्टरची, आपण आता ब्रेकमध्ये बोलतो, ऍक्टरची लाईफ खूपच कॉम्प्लिकेशन वाली असते. तुम्ही आता असे असता, तुमच्या इमोशन्सवर, तुमच्या मूड्सवर तुम्हाला ताबा ठेवायचा असतो. काही लोकांबरोबर चांगलं, काही सिच्युएशन असे घडतात की आपण पटकन हायपर होतो. म्हणजे लोकांना वाटतं की ऍक्टर खूप सिम्पल रिलॅक्स असतो, पण तसं नसतं. त्याच्या एका वेळेला 4-4 गोष्टी चालू असतात. आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना तू काय संदेश देशील फिटनेस बाबत एस्पेशली? नाही, मला म्हणायचंय की दारू सिगरेट तर पिऊ नका, हे माझं पहिली. आणि निदान अर्धा तास आयुष्यातला 15 मिनिटं तरी द्या तुम्ही फिटनेसला. नक्कीच. खूप छान वाटलं सिद्धार्थ, आज हक्काने बोलवलं आणि तू समोर आलेला आहेस. खूप दिलखुलास गप्पा रंगल्या आज तुझ्यासोबत. मध्यमवर्गासाठी आणि आगामी सगळ्या सिनेमांसाठी तुला मनापासून शुभेच्छा. नाही, थँक्यू. कारण तुम्ही ते बोलत चॅट कॉर्नरला, चॅट टॉक टाइम मध्ये म्हणूया आपण, की इथे कारण मध्यम वर्ग आलाय, 2 जेन्युइन प्रोड्युसर आहेत, वसंत आंदरलेकर आणि बाबाजी आपले संजय छाबरेजी. हॅरी फर्नांडिस आहे, बिचाऱ्यांनी मेहनत करून एक सिनेमा बनवलाय, खूप बरा आहे, लोकांचं मनोरंजन करणार आहे आणि तो आता बऱ्यापैकी चाललाय. म्हणजे खूप आनंद वाटतो. आणि त्यात इथे येऊन तुझ्याशी गप्पा मारायला आणि नेहमीच IBN लोकवाच्या ऑफिसला आल्यावर घरच्यासारखंच फिलिंग असतं. म्हणजे अँकर असतील, तुम्ही सगळे असाल, खूप आपलेपणाची भावना असते. आणि शेवटी पुन्हा जाता जाता एकच अट, मी हे मागच्या वेळेला बोललो होतो माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये, इथेच, एकच अट, विषय कट, पाहत राहा फक्त IBN लोकमत. क्या बात आहे. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.